कल्पना व्यवहारे फाउंडेशन प्रस्तुत करत आहे सखा आत्मसंवाद. संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे. आत्मसंवाद म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं करून सांगायचं तर प्रत्येक क्षणी तुमच्या माझ्या मनातल्या मनात जे स्वगत सुरू असतं ना, तोच हा आत्मसंवाद. अत्यंत प्रामाणिकपणे आपली साथ देणारा हा स्वसंवाद किंवा आत्मसंवाद. तो आपला खरा सखा, कारण तो अव्यक्तपणे अखंड आपली सोबत करत असतो. तोच आपले व्यक्तिमत्व घडवत असतो. सर्वसामान्य माणसांपेक्षा यश कीर्ती मिळालेली माणसं वेगळी असतात. काय कारण असावं बरं? कारण त्यांचा आत्मसंवाद सकारात्मक आणि विवेकनिष्ठ असतो. अविरतपणे सुरू असलेला हा आत्मसंवाद आपल्यासाठी इतका सवयीचा आणि सहज असतो की त्याला शब्दात पकडणं कठीण होऊन बसतं. पण तरीही हा आत्मसंवाद साधून तो आपल्यासाठी शब्द स्वरूपात व्यक्त केलाय वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी. सखा आत्मसंवादमध्ये. सखा आत्मसंवाद या सिरीजमध्ये आपल्याशी संवाद साधतायत लेखक, अभिवाचक, सुप्रसिद्ध पक्षीमित्र, निसर्गप्रेमी किरण पुरंदरे. कल्याणमस्तू. अगं सुगरणींनो, त्या बेलाच्या झाडावर घरटी करा. ते जरा बाकीच्या झाडांपेक्षा उंच आहे. शिवाय जवळच दर्गाही आहे. दगडगोट्यांच्या राशीच्या राशी पडलेल्या डोंगराच्या उतारावर जगप्रसिद्ध वास्तुशिल्पीचं काम सुरू होतं. अगदी जोरात सुरू होतं. त्यांची घरटी जमिनीकडे जरा जास्तच झुकली आहेत. त्यामुळे उनाडक्या करणाऱ्या पोराटोरांच्या हातांना लागतील असं वाटून मला त्यांना सांगावंसं वाटलं. पूर्ण झालेली 2 अतिशय सुबक अशी घरटी पाहून पिसांना हळद लागलेल्या त्यांच्या निर्मात्यांसाठी मी मनापासून टाळ्या वाजवल्या. माझ्या टाळ्या जरा जोरातच वाजल्या, कारण तो आवाज ऐकून खुरट्या गवतात उतरून बिया टिपणारे 2 चिमुकले माळ मुनिया नावाचे पक्षी चिवचिवत उडाले. बिचारे. मी त्यांचं खाणं तोडलं याचं मला वाईट वाटलं. मी मागे एकदा पाहिलं होतं, रेशाळ मुखड्याची एक धामण सुगरणीच्या घरट्यापर्यंत पोचली होती. तिला बघून घरट्याचा मालक जोरात ओरडायला लागला, चिर्र चिर्र. नेहमीपेक्षा वरच्या पट्टीतल्या त्याच्या सुरांचा अर्थ जसा मला समजला तसा त्याच्या शेजाऱ्यांनाही समजला. शेजारी आणि मालक यांच्यात संवाद झाला. इकडे या, इकडे या, बघा बघा काय येते. अरे साप आहे, साप साप साप. चिर्र चिर्र चि 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 च च चिट 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 चिट. 1 2 3 असं करता करता सुगरणींचं मंडळ भरलं. साप म्हटल्यावर त्यांचा कोलाहल वाढला. सुगरणीचा ओरडा ऐकून शेपटीखाली लाल ठिपके असलेल्या बुलबुलांची जोडी जणू काही चला आता बघूया यांचा काय एवढा कल्ला चाललाय असं म्हणत पहिल्यांदा शेजारच्या नेपतीच्या झुडपावर आली. त्यांना अचानक आलेलं बघून नेपतीच्या अबोली रंगाच्या फुलांना बिलगलेल्या फुलोरी मधमाशा घाबरून उडाल्या. पोटाला पिवळी आणि पाठीला तपकिरी असणारी धामण बुलबुलांना पटकन सापडली. भर्र भर्र असा पंखांचा आवाज झाला. बुलबुल उडाले आणि थेट कडुनिंबाच्या झाडावर आले. जोडीतल्या एकाने आवाज काढायला सुरुवात केली. पिप 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 पिप. हा त्रासिक आवाज वटवट केल्यासारखा होता. आवाज काढत असतानाच पक्षी त्याचं अंग खालीवर डावीकडे उजवीकडे करत पंखांना झटके देऊ लागला. अस्वस्थ होऊन वाकून वाकून धामणीकडे बघू लागला. बुलबुलाचा निवांत स्वर आणि आणीबाणीचा स्वर यांच्यातला फरक जसा माझ्या कानांना समजला तसाच त्याच्या जातभाईंनाही समजला. मग काय, कोणी इकडून कोणी तिकडून असे निंबोणीच्या झाडावर जमा झाले. बुलबुलांनी निषेध मंडळ भरवलं. त्याचं यजमानपदही त्यांच्याचकडे आलं. बुलबुल आणि सुगरणींचे धोक्याची सूचना देणारे आवाज ऐकून सातभाई देखील आले. पुष्कळदा जमिनीवर उतरून खाद्य शोधत असल्यामुळे त्यांची सरप किटरूंशी अधूनमधून गाठभेट होत असते.
त्यामुळे सुगरणीच्या घरट्याच्या आसपास रेंगाळणारी धामण त्यांना अक्षरशः काही सेकंदांमध्येच सापडली. लांब सडक शेपट्या पाडत त्यांनी त्यांच्या पद्धतीने पाहणी केली आणि इतर पक्ष्यांची री ओढली. काका 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 कॅ 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 कॅ. इकडे शेपटीला गाठ मारत धामण सुगरणीच्या घरट्यावर झुकली आणि घरट्याच्या प्रवेशनळीतून आत जायचा प्रयत्न करू लागली. जशी तिने शेपटीची गाठ सोडवली तशी ती गडबडू लागली, खाली लोंबू लागली. तिचं तोंड प्रवेशनळीच्या आत शिरायच्या आधी तिचं वजन तिला पेलवलं नाही आणि ती सणसणीत धामण सरळ 12 फुटांवरून धपकन खाली पडली. पक्ष्यांनी एकच गिल्ला केला. सुगरणी, बुलबुल, सातभाई आणि निषेध मंडळात नव्यानं सामील झालेल्या शिंजीर पक्ष्यांनी टिपेचे आवाज काढत अवघं निंबोणीचं झाड डोक्यावर घेतलं. खाली पडलेल्या धामणीने स्वतःला पटकन सावरलं आणि सळसळ करत ती डोंगराच्या उतारावरून धावणारं पाणी अडवण्यासाठी बांधलेल्या दगडांच्या तालीत शिरली. तिचं शेपूटही सुळकन आत गेलं तसे पक्षी हळूहळू शांत झाले. सुगरणी आपापल्या घरट्यांवर परतल्या. सातभाई उडाले. लालबुड्या बुलबुलांनी सर्व काही आलबेल असल्याची ग्वाही दिली. पिट चाचा, पिट चाचा, क्विट परक्विटा, क्विट परक्विटा. ज्या डोंगराच्या उतारावर असलेल्या निंबोणीवर सुगरणींनी आपली घरटी बांधली होती त्या डोंगराच्या पायथ्याशी काही लोक माती आणि मुरूम उकरून चोरून घेऊन जात होते. लांब लचक यांत्रिक हात डोंगर पोखरत होते. त्या डोंगराच्या पायथ्याशी बसून मी किती वेळा त्याच्याशी गप्पा मारल्या आहेत. पाहिलं आणि त्याला म्हटलं, डोंगर भाऊ, काय रे तुझी अवस्था? कशी आहेत बघ ती माणसं तरी. तुझ्या पायथ्याशी केवढं खोदून ठेवलं आहे रे. आणि ती यंत्र बघ ना, केवढी अजस्त्र आहेत, केवढी माती ढासळती आहे. मोठमोठाले दगड यंत्रांच्या अकराळ विकराळ जबड्यामध्ये जात आहेत. तुझी थरथर बघवत नाही आहे रे मित्रा. डोंगर भाऊ, तुझ्या पंखवाल्या दोस्तांकडे एकदा बघ ना. तो बघ बुलबुल, तो बघ फुलटोचा, ती बघ साळुंकी आणि ती बघ भांगपाडी मैना. तुझे हे सच्चे दोस्त निंबोणी, वड, पिंपळ, बोर अशी फळं खातील आणि त्यांच्या बिया तुझ्या अंगाखांद्यांवर उधळतील. वाऱ्याची आणि तुझी तर जन्मभराची मैत्री, तोही तुझ्या मदतीला येईल. तुझ्यासाठी गवताच्या बियांचा नजराणा आणेल. गवताच्या, झाडांच्या आणि झुडपांच्या बिया रुजल्या की छोटी छोटी रोपं उगवतील. तुझ्या अंगावरची माती धरून ठेवतील. तुझ्या रुंद छातीवर हिरवी झूल चढवतील. डोंगर भाऊ, थोडा धीर धर. एक आभाळ जाईल आणि दुसरं येईल. तुझ्या माथ्यावरून पाण्याच्या धारा सुटतील. माणसांनी तोडलेल्या लचक्यात पाणी भरेल. मग त्याचं काम बंद होईल. शिवाय तुझ्या पायांशी पाणी जिरेल. जमिनीखालच्या पाण्याच्या साठ्यात वाढ होईल. मित्रा, तुला अभिमान वाटेल असं काहीतरी काही महिन्यांपूर्वी घडलं होतं खरं. तुझ्या कुशीतल्या एका बाभळीवर एका पियू गरुडानं त्याचं घरटं केलं होतं. त्या घरट्याबद्दल लोकांना समजलं. ते पक्ष्यांचे फोटो काढणारे लोक असतात ना रे, त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली. मोठमोठे कॅमेरे घेऊन ते आले की तुझ्या उतारावर उभं राहिलं की बाभळीचा शेंडा समोरच डोळ्यांच्या पातळीत दिसायचा. पण 1-2 फोटो काढून कोणी थांबायला तयार नव्हतं. फोटोंच्या हव्यासापायी या लोकांना अंतराचं भानच राहिलं नाही. घरट्यावर बसलेला गरुड बिचकला आणि उडाला. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गरुडानं घरटंच सोडून दिलं, कायमचं. तुझ्या उतारावर उभं राहून पियूचे फोटो काढणाऱ्या, त्याला घाबरवणाऱ्या त्या अत्यंत दुष्ट फोटोग्राफर लोकांना काहीतरी शिक्षा कर डोंगर भाऊ. अशी शिक्षा कर की त्यांना जन्मभराची अद्दल घडेल. दे ढकलून सरळ खाली त्यांना. मी माझ्या मनातलं सगळं डोंगराला सांगून टाकलं. मन मोकळं केलं. तेवढ्यात माझं लक्ष पावसाळी ढगांनी भरलेल्या आभाळाकडे गेलं. दूर दुसऱ्या डोंगराच्या धारेवर बेघर झालेला पियू गरुड तरंगत होता. विरुद्ध बाजूने रो रो करत येणाऱ्या भरारणाऱ्या वाऱ्यातसुद्धा लीलया उडत होता. पंख पसरून डोंगर माळावरच्या सरीसृपांची हालचाल निरखत होता. मी करंगळी आणि पहिल्या बोटाची जुडी केली
ती ओठांमध्ये पकडून एक दीर्घ श्वास घेतला आणि जोरात फुंकर घालून पियूला साद घातली. पियू, पियू. मी त्याला म्हटलं, पियू, मी या सगळ्या माणसांच्या वतीने तुझी माफी मागतो. तुला त्या फोटोग्राफर लोकांनी अक्षरशः हाकलून दिलं म्हणून. तुझं एकमेव अंड वाया गेलं. या ओसाडीत तुझं घरटं तोलू शकेल आणि त्या कॅमेरावाल्यांना दिसणार नाही असं झाड तुला लवकरच सापडेल. काडी काडी गोळा कर आणि त्या झाडावर तुझं नवीन घरटं तयार कर. तुझा वंश जागता ठेव. एक गिरटी मारून पियूने पुन्हा एकदा दगडगोटांच्या पसाऱ्यातून त्याची नजर फिरवली आणि वाऱ्याच्या पाठीवर बसून तरंगत तरंगत दूर गेला. हळूहळू त्याचा एक ठिपका झाला. मी पुन्हा एकदा शतकानुशतकं मांडी घालून बसलेल्या डोंगरभाऊकडे पाहिलं. मला तो ध्यानस्थ ऋषीसारखा वाटला. धीर गंभीर, एकाग्रचित्त, शांत. डोक्यावरचे कुरळे केस वाऱ्यावर भुरूभुरू उडावेत तशी त्याच्या माथ्यावरची तरबडीची झुडपं वाऱ्यावर हालत होती, डुलत होती, नाचत होती. डोंगरभाऊच्या माथ्यावर मोठमोठ्या शिळा होत्या. या शिळांमध्ये पुष्कळ सांदी, चापटी, फटी आणि लपायला उत्तम असे आसरे होते. अशा ठिकाणी भयंकर काट्यांचं चिलखत घेऊन फिरणारी साळूबाई म्हणजे आपली साळींदर राहते अशी माहिती एका जुन्या वनरक्षकानं दिली. दगडांच्या कपारीतून बाहेर पडतानाच्या वाटेवर आजूबाजूला कोणीतरी असेल असं वाटून ती खूप मोठ्यांदा ओरडते. तसं मला तिथे जाऊन निसर्गाचा नाश करणाऱ्या माणसांवर ओरडावंसं वाटत होतं. डोंगरभाऊपासून फरलांगभर अंतरावर तरसांची पारंपरिक राहणी होती, बिळं होती. जवळ जाऊन कारण नसताना त्यांना कशाला बिचकवायचं म्हणून मी डोळ्यांना दुर्बीण लावली तसा मला धक्काच बसला. तरसांची बिळं जागेवर नव्हती. त्याऐवजी तिथे जलसंधारणासाठी बांधलेला बंधारा होता. दिवस बुडाला की खेड्यापाड्यांच्या पंचक्रोशी ढुंडाळून मेलेले प्राणी खाणाऱ्या निसर्गाच्या एका उत्कृष्ट सफाईकाराची घरं माणसानं कायमची नष्ट केली होती, गाडून टाकली होती. आजूबाजूला JCB फिरल्याच्या खुणा होत्या. हे सगळं पाहून मी खिन्नसा हसलो आणि डोंगरभाऊच्या माथ्यावरच्या आभाळाकडे बघू लागलो. एका काळ्या सावळ्या ढगाला लखलखीत चंदेरी किरणांचा साज चढला होता. त्या आशादायक प्रकाशाकडे बघत मी निसर्गदेवतेला म्हणालो, हे निसर्गदेवते, तू कधीच कोणाला निराश करत नाहीस. सगळ्यांना भरभरून देतेस. तरीही तुझं देणं कधी संपत नाही. तुझ्या कृपेचा प्रेमळ हिरवा हात माणसाच्या डोक्यावरून फिरव. त्याला शहाणं कर. त्याला सुबुद्धी दे. तुझ्या रसरस्त्या चैतन्याचे काही कण समस्त मानवजातीला दे. त्या अतिशय पवित्र आणि झळाळत्या कणांनी माणसाचं आयुष्य बदलून टाक, उजळून टाक. निसर्गदेवता उत्तरली, सुगरणींच्या कोटरात कणाकणानं क्षणाक्षणानं वाढणाऱ्या गर्भांची शपथ तुला माणसा. आता तरी माझा सांभाळ कर. ऊन तर असं तापलं होतं की झाडांची सावली घट्ट धरून ठेवावीशी वाटत होती. अंगावर टिचभर उन्हाचा तुकडासुद्धा नकोसा वाटत होता. जंगलातल्या घराच्या पहिल्या खोलीला असलेल्या जाळीतून मी समोर पाहिलं. एक वानरटोळी ऐनाच्या भरधार खोडाच्या बुडाशी विसावली होती. एरवी सतत उड्या मारत हरतऱ्हेचे खेळ खेळणारी वानरांची दांड गमस्त पोरंही त्या आकाशातल्या तापट ताऱ्याने झाडाला बांधून ठेवली होती. मोठी वानरं फारसं हलत नव्हती, बोलत नव्हती. तेवढ्यात त्याच ऐनाच्या झाडावरून एक मधाळ सुरावट कानांवर आली. त्या स्वरांच्या लगावावरून लगेच कळलं की दयाळ पक्षाचा नर गात होता. वाह, क्या बात आहे. मी न राहून उस्ताद दयाळ खानना दाद दिली. त्या दयाळाच्या मोवई वृक्षाच्या खोडात असलेल्या घरट्यात पिल्लं होती. त्याचं गाणं म्हणजे मोवई वृक्षाच्या ढोलीत वाढणाऱ्या पिल्लांची शिकवणी सुरू होती. पिल्लं बसल्या जागी त्यांच्या जातीचे सूर ऐकत होती. मग मलाही दयाळाच्या गाण्याचा छंद जडला. अधूनमधून मी त्याच्या गाण्याला दाद देऊ लागलो, कान देऊ लागलो. तेवढ्यात मोठ्या जंगलात मी एकटाच. कुणाशी बोलणार?
मी गोड गळ्याच्या माझ्या दोस्ताशी बोलू लागलो. ऐनाच्या मनोऱ्यावर पार टोकाच्या फांदीवर जाऊन बसतोच खरा, पण जरा लक्ष असू दे रे मित्र आजूबाजूला. जणू काही आपण या गावचे नाहीत असंच ध्यान लावून बसणारा तो शिकरा आहे ना, तो कुसुमाच्या हिरव्या डहाळ्यांमध्ये गुपचूप बसलेला असतो. तो केव्हा झडप मारेल हे सांगता यायचं नाही. काळजी घे रे. पानगळीने जंगल ओकबोकं झालंय. वरून सूर्य आग ओकतोय. तहान लागली तर तळ्यावर किंवा टाक्यावर जाऊ नकोस, सावरीच्या झऱ्यावर जा. आणि एक दिवस वनमजूर मोतीराम मला भेटायला आला. मोतीराम म्हणाला, साहेब, चोरखमारा रोडवरच्या पहिल्या नंबरच्या टाक्यात सुईन बुड्डी पडली आहे. हालत नाही ना काय नाही. चला चला लवकर चला. सुईन बुड्डी म्हणजे दयाळ. बाप रे. माझ्या कोरड्या पडलेल्या ओठांमधून एवढे 2च शब्द कसे बसे बाहेर पडले. मी मोतीरामला म्हणलो, चला चला मोतीराम भाऊ लवकर चला. मोतीराम हो म्हणायच्या आधी मीच धावत सुटलो. वाटेत भेटलेले 2 वनरक्षक मित्र काय म्हणाले याच्याकडे लक्ष न देता वेड्यासारखा पळत वनरक्षक निवासावरून रस्त्यावर आलो. पुढे मोठा उतार असल्यामुळे मोठाल्या डांगा टाकत पाण्याच्या टाक्यावर आलो. घाईघाईत टाक्यावर नजर टाकली. क्षणभरच. मग डोळे घट्ट मिटून घेतले. बघवत नव्हतं. तेवढ्यात मोतीराम आला. मी त्याला म्हटलं, मोतीराम, कसं झालं हो हे? कसं झालं? मोतीराम म्हणाला, साहेब बघा, आता टाक्याचा पाणी खाल्या गेला. सुईनबुड्डीची चाचू पाण्याला लागली नाही. तो सरळ अंदर कुदला. पाणी तर प्यायचं होतं, पण ते खाली गेल्यामुळे त्याची चोच पोचत नव्हती. म्हणून दयाळानं सरळ पाण्यात उडी मारली. एरवी त्याला ऐण्याच्या शेंड्यापर्यंत लीलया घेऊन जाणारे त्याचे पंख भिजले, थपथपले. सुटकेच्या धडपडीत अंगावरची पिसं आणि पोटावरची पिसंही भिजली. त्याचं सगळं शरीर जड झालं. पाण्यातून बाहेर पडण्याच्या उडण्याच्या धडपडीत श्वासनलिकेतून श्वसन मार्गात पाणी गेलं. आतल्या आत जीव गुदमरला आणि पक्षाचा मृत्यू झाला. बाष्पीभवनामुळे आणि जंगलातल्या प्राण्यांनी पाणी प्यायल्यामुळे ते खाली गेलं होतं. कितीतरी लहान आकाराच्या पशुपक्ष्यांना पाणी पिता येत नाही अशा वेळेला. निसर्गात त्रिकोण, चौकोन आणि आयत नाही आहेत. निसर्गात बश्या, थाळ्या, तसराळी, ताटं आणि भगुल्यांमधून सगळ्यांना पाणी पाजतो हो निसर्ग. साहेब, मी पाणी झोकतो, पाणी खराब होईन, मोतीराम मला म्हणाला. मी कसं नुसं हो म्हणालो. माझ्या मनात प्रश्न येत होते. दयाळाची मादी पिल्लांना एकटी कशी काय भरवेल? एकटी कशी काय सांभाळेल? तिला दुसरा नर मिळेल का? ऐनाच्या उंच बैठकीवरून माझ्या जिवलग मित्राचे ते ओळखीचे सूर मला पुन्हा कधी ऐकू येणार नव्हते. विरले आता सूर कोवळे, विरले आता सूर कोवळे, वसंतातली मैफल सरली, फुलण्याआधी फांदीवरची एक टपोरी कळीच तुटली. ओढे ओहळ नवते रानी, रान पाखरे तहानलेली, पाणी पाणी करताना ती झुकली होती चोच सानुली. पाण्याने जणू आवळले ते बाहूच दोन्ही त्या पक्ष्याचे. धडपड केली व्यर्थतयाने, शब्द गोठले चित्काराचे. पायांसाठी नव्हती शाखा, पायांसाठी नव्हती शाखा, नभांगणाच्या कुठल्या भेटी. तडफडले ते गुदमर झाली, अचेतन झाली दिठी. देह फुलासम तरू लागला, पाखरू पडले पाण्यावरी. पाण्यासाठी उघडी होती चोच सानुली कशी तरी. शाखा उपशाखांवर तेव्हा मेळे होते नवजन्मांचे. कोटरात त्या निजले होते गायक दोघे एक वयाचे. पोखरीतल्या घरट्यावरती चैत्र सुरांची सांज उतरली, पोखरीतल्या घरट्यावरती चैत्र सुरांची सांज उतरली. विव्हल जीव ते वाट पाहते चोचभरीच्या चाऱ्यासाठी, चोचभरीच्या चाऱ्यासाठी. सिमेंट कॉन्क्रीटपासून बनवलेल्या एकाच साच्यातून काढलेल्या पाण्याच्या आयताकृती टाक्यात पडून पक्षी मरू शकतात ही घटना माझ्या जिव्हारी लागली. एकदा एखादा प्रश्न समजला
की त्याच्यावर उपाय शोधून काढण्याची संवेदनशीलता आपल्यात असावी लागते. इथे निसर्गच आपल्याला वाट दाखवतो, तोच प्रेरणा देतो. विनम्र भावानं त्याच्या पायाशी बसलं की चौकट सोडून विचार करण्याची क्षमता आणि शरीराबाहेर श्रम करण्याची जिद्द निर्माण होते. या सगळ्या अवस्थांमधून जाणं यात खूप मोठा आनंद सामावलेला असतो हो. पहिल्यांदा आपण साध्या निरीक्षणांमधून सुरुवात करतो बरं का. या पहिल्या पायरीवर असताना आपल्याला निसर्गातून काहीतरी हवं असतं. आनंद हवा असतो, माहिती हवी असते, फोटो हवे असतात. या पायरीवर असताना आपल्याला निसर्गाबद्दल प्रेम वाटत नसतं असं नाही आहे. पण हे प्रेम निसर्गाचं हवं नको समजण्या इतपत वेडं नसतं. यानंतरच्या दुसऱ्या पायरीवर निसर्गाच्या निरीक्षणातून काहीतरी हवं असण्याची इच्छा हळूहळू कमी होते. निसर्ग आणि आपला संवाद सुरू होतो. ही अवस्था अतिशय नाजूक असते, भारी सुंदर असते, खूप हवीशी वाटते. या अवस्थेत झाडांना, किड्यांना, पक्ष्यांना, प्राण्यांना आणि निसर्गातल्या कशालाही जे होतं ते आपल्याला होतं आहे असं वाटतं. दिवसाचे 24 तास एका जंगलात राहत होतो तरी या अवस्थेपर्यंत यायला मला 5-6 महिने लागले. तोपर्यंत निसर्ग माझ्यावर संस्कार करत होता. शुद्धतेचे, शुचितेचे, पावित्र्याचे, मांगल्याचे संस्कार. एकदा मी धूळ मातीने भरलेल्या रस्त्याच्या डाव्या दानीतून चालत होतो. कचकचून भूक लागली होती म्हणून जरा जोरात पाय फेकत होतो. तेवढ्यात अचानक माझं लक्ष कोणीतरी नुकतंच तोडलेल्या झाडाकडे गेलं. त्याचे घाव, त्याच्या जखमा ओल्या होत्या. काय झालं ते मला माहिती नाही, पण मला एकदम उचंबळून आलं. मी धावत धावत झाडापाशी गेलो आणि त्याच्या उरलेल्या खोडाला घट्ट मिठी मारली. डोळे मिटले. मला एका पाठोपाठ एक हुंदक्यांवर हुंदके येऊ लागले. मी ढसासून रडायला लागलो. त्याच्या गोऱ्या गाभ्याकडे बघून त्याला विचारू लागलो, तुला किती दुखत असेल ना रे मित्रा? कुठे दुखतंय रे? तुझे ते हिरवे हात कुठे आहेत? तू काही बोलत का नाही आहेस? नुसताच उगामुगा उभा आहेस एवढ्याशाच घोड्यावर. त्या दिवसापासून मी मित्रांना, नातेवाईकांना भेटायला गेल्यासारखा झाडांना भेटायला जातो. त्यांच्याशी बोलतो. त्यांची पानं, फुलं बघून मोहरतो. पानगळ झाली की हिरमुसतो. झाडांशी बोललो, त्यांना भेटून आलो की मला शांत वाटतं. त्यांच्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं. निसर्गाची सुखदुःख समजण्यासाठी त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं मित्रांनो. तिसऱ्या पायरीवर असताना ही एकरूपता उच्च पातळीवर पोहोचलेली असते. मग निसर्गातील घटनांना प्रतिसाद म्हणून केवळ दुःख आणि आनंद व्यक्त करणं इथेच न थांबता आपण कृतीतून व्यक्त होतो. पाण्याच्या कृत्रिम टाक्यात पडून जीव गमावलेल्या दयाळाला एक प्रकारे श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही अशीच प्रत्यक्ष कृती केली. बराच अभ्यास करून एक चांगला पर्याय शोधून काढला. निसर्गस्नेही पाणवठ्यांचा पर्याय. असे शेकडो पाणवठे तयार केले. आज महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये ठिकठिकाणी तयार झालेल्या या पाणवठ्यांवर हजारो पशुपक्षी पाण्यात न पडता, न धडपडता मस्त स्वच्छ पाणी पित आहेत. आपण माणूस म्हणून फक्त पाणवठा तयार करण्यापुरतंच सहभागी व्हायचं. बाकी सगळा चमत्कार निसर्ग करतो. पाणवठ्याच्या कडेला पूर्वी कधीही न दिसलेली अनेक प्रकारची गवतं, झुडपं उगवतात. पाऊस काळात पाणवठ्याला ओढ्या ओहोळांमधल्या पाण्याचं विरजण लागतं. मग काय विचारू नका. पाणवठा म्हणजे जणू काही पाण ढाल कीटक, पाणविंचू, निवळ्या, कोळी, टाचणी किंवा वीणा, चतुर, मासे, बेडूक आणि सापांची एक हाऊसिंग कॉलनी होतो. यापुढचं सगळं निसर्गचक्रानुसार, निसर्ग निवडीनुसार होतं. आपण फक्त मूक प्रेक्षकाच्या भूमिकेत पाणवठ्याच्या कडेला बसून राहायचं. पालापाचोळा आणि दगड मातीच्या मलब्याखाली दबलेले झरे सोडवण्यासाठी देखील निसर्गस्नेही पाणवठ्यांसारखीच निसर्गा थोडीशी मदत केली तरी पुरते. झऱ्याच्या आरसपानी पाण्याची जाड सुतळी एवढी धार झरायला लागली
की मला देव भेटतो तिथे. पूर्वी कोणत्याही निसर्ग निरीक्षण शिबिराच्या किंवा जंगल कॅम्प या वर्गातल्या कोणत्याही शिबिराच्या शेवटी शेकोटी केली जायची बरं का. शेकोटी संपली की त्या ठिकाणी त्या जागेवर एक खड्डा दिसायचा आणि राखेचा ढीग दिसायचा. प्रत्येक शेकोटीचा माझ्यावर खूप खोल परिणाम व्हायचा. मला विलक्षण वाईट वाटायचं. एक दिवस माझ्यात बदल झाला. ओल्या हिरव्या भरदार खोडावर धारदार कुऱ्हाडीचे घाव पडतात. शाखा शाखा थरथरतात. भेदरलेली पाखरं झेपावतात. सुरुवातीची खाच रुंदावत जाते. बळकट खांद्यांचे हात लय धरतात. झाडाबुडी ढलप्यांचा खच पडतो. गोऱ्या गाभ्यावर फार काम नाही करावं लागत. दात ओठ खाऊन निर्वाणीचा फटका बसतो. कर्र आवाज करत झाड कोसळतं. भकास पोकळी दिसायला लागते. आसमंताचा आरसपानी श्वास हरपतो. किड्या मकोड्यांचं, पशुपक्ष्यांचं राहतं घरच कोसळतं. चैतन्य अचेतन होतं. माणूस शहाणा असतो. तो झाड तसंच पडू देतो. यथावकाश जीवन रस आटतो. तळपती कुऱ्हाड लकाकते. सोबत पीळदार स्नायू सोयीप्रमाणे तुकडे पडतात. खोडावरची वृद्धिवलय साक्ष देतात इतिहासातील वृक्ष पुरुषोत्तमाची. खोडावरची वृद्धिवलय साक्ष देतात इतिहासातील वृक्ष पुरुषोत्तमाची. हा पुराण वृक्ष बरीच जागा घेतो लाकडांच्या वखारीतली. गिऱ्हाईकं येतात थंडीनं गारठलेली. घराच्या अंगणात शेकोटी पेटते. तडतड ठिणग्या उडायला लागतात. मावळतीचा रंग घेऊन निखारे फुलतात. करडा काळा धूर निघतो. हातापायांना उजळलेल्या चेहऱ्यांना शेक मिळतो. झोपा अनावर होतात तेव्हा वजाबाकी पूर्ण होते. फक्त राख शिल्लक राहते. फक्त राख. झाडाची 100 वर्षांची मिळकत 4 घमेली राख. ती अभद्र शिल्लक बघून त्याला भयंकर भीती वाटते. तो झाडात स्वतःला बघतो. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. रात्रभर डोळा लागत नाही. सकाळ होते तेव्हा तो रवी किरणांची ऊब घेतो. एक चिमुकलं रोपटं शोधतो. तोडलेल्या झाडापाशी येतो. हातांवर थुंकी पडते. कुदळीची पकड घट्ट होते. तो एका बेहोशीत खड्डा घेतो. त्यात अलगद रोप ठेवून माती दाबून घेतो. मुळांना धक्का बसणार नाही अशा तऱ्हेनं पाणी देतो. भरारणाऱ्या पश्चिम वाऱ्याची त्याला काळजी वाटते. तो रोपाला आधारकाठी लावतो. रोज भेट द्यावी अशी छान जागा त्याला मिळते. रोज नवीन बातमी कळते. कोवळ्या पानांची बेरीज होऊन रोपाची वाढ होत राहते. पोलादी पातं अडगळीत पडतं. लाकडी दांडा वखारीत. आता त्याला प्रश्न पडत नाही. गुजगोष्टी कुणाशी करायच्या? प्रेम द्यायचं आणि प्रेम घ्यायचं. प्रेमाच्याच ओंजळी वाहायच्या. एक दिवस झाडावरती एक फूल फुलतं. हिरव्या हिरव्या पानांमध्ये एक हसू खुलतं. फुलाकडे मूल होऊन तो पाहू लागतो. झाड तुटलं, चूक झाली. बोल काही बोलतो. फुलासाठी जन्म माझा, जन्म सारा वाहतो. मी काही सवंगडी गोळा केले. आम्ही कोणत्या प्रकारची झाडं कोणत्या हवामानात वाढतात, आपल्या मातीत वाढणारी आणि रोपवाटिकांमध्ये उपलब्ध असणारी झाडं कोणती, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या पशुपक्ष्यांची आवडती झाडं कोणती, एखादं झाड किती मोठं झालं की त्याचं रोपण करायचं, झाडाचं रोपण कसं करायचं, आपल्या मातीत न वाढणारी झाडं का नाही लावायचीत, आपण ज्या ठिकाणी झाडं लावणार आहोत त्या ठिकाणाला कुंपण आहे ना, झाडांना पाणी घालण्याची व्यवस्था आहे ना, झाडांची काळजी घेणारा माणूस आहे ना, झाडं लावण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे, यावरून कोणत्या प्रकारची झाडं येतील, या सगळ्याचा नीट अभ्यास केला. गुहागर तालुक्यामध्ये झोंबडी नावाचं एक गाव आहे. या गावात अवधूत अच्युत भिडे या मित्राला त्याच्या शेतातल्या घराच्या मागच्या जागेत झाडं लावायची होती.
सुरक्षित जागेत झाडं लावायच्या त्याच्या कल्पनेला सगळ्यांनी साथ दिली. पावसाची टिपरी वाजली तसे आम्ही कामाला लागलो. जाम, करंज, शेवगा, बिब्बा, उंडी, बकुळ, अर्जुन, उंबर, पिंपळ, असाणा, जांभूळ, पळस, फणस, वड अशी एकाहून एक सुंदर झाडं गोळा केली. रोपवाटिकेत 2-2 वर्ष वाढलेली 65 झाडं लावली. पश्चिमेकडून सुसाटत येणाऱ्या वाऱ्यात पडू नयेत म्हणून झाडांना आधारकाठ्या लावल्या. त्यांची खोडं सुतळींनी बांधली. अवधूत आणि घरातल्या माणसांसारखी काळजी घेणारे अनंत केरू लांजेकर या दोघांनी मिळून सगळी झाडं जगवली. झाडांनी नुकताच त्यांचा 5वा वाढदिवस साजरा केला बरं का. आज पाहिलं तर सगळी झाडं मस्त टुणटुणीत आहेत, चांगली मोठी झाली आहेत. शेकोटीच्या 4 घमेली राखेची अभद्र शिल्लक पाहून झालेल्या दुःखाला वाट मिळाली आणि 65 हिरव्या शेलेदारांची मस्त फौज उभी राहिली. सृजनाच्या, आनंदाच्या, नवनिर्मितीच्या अनंत शक्यता निर्माण झाल्या. यथावकाश या झाडांना फुलं फळं येतील आणि ती देऊ लागतील. नाना प्रकारच्या मधमाशा, वनमाशा, गांधील माशा, पतंग, फुलपाखरं, चतुर, गवळणी, भिरूड, हरतऱ्हेचे रानातले किडेमकोडे, पक्षी, प्राणी आपापला वाटा उचलतील. चहू अंगांनी वाढायला आसुसलेल्या आणि रसरशीत शेंडा असणाऱ्या अर्जुनाच्या झाडाला भेटायला गेलो. त्याला मिठी मारली आणि म्हटलं, मित्रा, असाच मस्त सरसरत उंच जा. आकाशाकडे बघ, ते किती उंच आहे. तुझ्या शाखा उपशाखांवर भरघोस हिरव्या पर्णराशी फुटू देत, फुलं बहरू देत, पातीदार फळांचे गुच्छ लहडू देत. एक दिवस तो काळा पांढरा गोड गळ्याचा दयाळ तुझ्या फांदीवर येऊन बसेल. माझ्या मित्राला घराच्या खिडकीत बसून त्याचं गोड गाणं ऐकता येईल. म्हातारा हो. शहरी माणसाच्या ताटात कोशिंबिरी एवढा निसर्ग असतो. रानावनातला आदिवासी रोज मस्त पक्वान्न चापत असतो, इतका तो निसर्गाच्या जवळ असतो. एक दिवस एका शेवग्याच्या झाडानं मला कानमंत्र दिला. ते म्हणालं, माझ्याशी बोलतोस खरा, पण आता माझ्या मालकाशी पण बोल. मला सगळं समजलं. मग मी त्या घरातल्या लोकांनी पाणी घालून शेवगा वाढवला. त्या माझ्याच घरातल्या लोकांशी भरभरून बोलू लागलो. आदिवासी मंडळींशी बोलणं म्हणजेच झाडाझुडपांशी, पाखरांशी, किड्यामुंग्यांशी, पशुपक्ष्यांशी बोलणं. भयान तापलेल्या त्या दुपारी माझ्या कानांवर एक हाळी पडली. दही. खूप कंटाळलो होतो, तरी बाहेर येऊन पाहिलं तर सायकलच्या कॅरियरला लावलेल्या बांबूच्या टोपलीत दही ताकाची भांडी घेऊन एकजण विकायला आला होता. सायकल स्टँडवर लावून खांद्यावरच्या गमछाने कपाळावरचा घाम पुसत त्यानं मलाच थेट विचारलं, काय दादा, दही घेणार का का ताक घेता? मी त्याच्याकडे बघून हसलो. एव्हाना दही ताकवाला आला आहे हे घरातल्या लोकांना कळलं होतं. मालकीणबाईनं लगबगीनं 2दा आतबाहेर केलं. माझ्या लक्षात आलं तिच्यापाशी पैसे नव्हते. उन्हाची तिरीप लागू नये म्हणून डोक्यावरून पदर घेत ती सोप्यात बसली. उगीचच इकडे तिकडे बघायला लागली. माझ्या खिशात पैसे होते, पण मला जरा बघायचं होतं की आपण ताणलं की काय होतं. 5-1 मिनटं अशीच रिकामी गेली. अवघी सृष्टी, अवघं चराचर कासवाच्या पायांनी हलतंय असं मला वाटलं. तेवढ्यात त्या बृहत कासवाचा एक पाय हलला. दही ताकवालाच बोलला, धर धर बाये, दही घे, मी मुंगना नेतून. 1/2 किलो दह्याच्या बदल्यात त्याने अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा नेल्या. माझ्या डोळ्या देखत वस्तू विनिमय झाला, व्यवहार झाला. हिरव्या शेंगांची मोळी टोपलीत टाकून दहीवाला पुढच्या दारी गेला. बृहत कासवानं पुन्हा त्याचा एक पाय आत घेतला. माझी तंद्री लागली. मी माझ्या हातांनी लावलेला शेवगा, त्याच्या सडसडीत हिरव्या शेंगा, दही. याच शेवग्यावर एकदा एक चिमणा सुतार दिसला होता. राखी वलगुली, सुभग, शिंजीर, शिंपी हे तर त्याचे दोस्तच, जिगरी दोस्त. त्याची तब्येत ठणठणीत राहावीत म्हणून काळजी घेणारे.
पानांखाली लपून बसणाऱ्या बारकायल्या किड्यांपासून फांद्याच्या बेचक्यांमध्ये जागा पकडणाऱ्या आळ्यांपर्यंत जे दिसेल ते टिपून खाणारे. झाडाची एकच फांदी जमिनीकडे जरा जास्तच झुकली म्हणून तिच्यावर कोणीतरी कुऱ्हाड चालवली. त्या दिवशी रात्री मी जेवलोच नाही. पुढचे कितीतरी दिवस शेवग्याचा विचार डोक्यातून गेला नाही. मला एक कल्पना सुचली. जंगलात कधी झाडं लावत नाहीत कारण जंगलच झाडं लावतं. पण माणसानं लावलेल्या शेवग्याची रोपं त्याच्या आजूबाजूला कधी वाढत नाहीत. ती वाढवावी लागतात. आपणच ती वाढवूयात. ही कल्पना मी माझ्या मित्रांशी बोलून दाखवली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून शेवग्याची रोपं तयार करून गावागावात वाटली. आता ही झाडं चांगली मोठी झाली आहेत. फुलत आहेत, फळत आहेत. पाखरांबरोबर माणसांची गरज भागवत आहेत. पूर्वीपेक्षा सध्या शेवग्याच्या शेंगा लोकांच्या ताटात जास्तच दिसत आहेत. कुणास ठाऊक एखाद्या वेळेस तरी दही ताकवाल्याला दारातल्या शेवग्याच्या झाडाकडे बघून म्हणेल, "धर दही घे बाये, मला मुंगना दे." मी आता निसर्गाकडून काही मिळालं नाही तरी चालेल अशा छान अवस्थेत आहे. माझ्या मनात सतत त्याच्या कल्याणाचीच भावना आहे. मन हळवं झालं आहे. हा हळवेपणा वागण्या बोलण्यातून आपोआप व्यक्त होतो आहे. रस्त्यावर पडलेली प्राजक्ताची फुलं चुकवत चुकवत चालतो आहे. पायांखालून जाणारी बारीक मुंग्यांची वारीसुद्धा इतरे जनांच्या आधी मलाच दिसते. आणि मी चालताना काळजी घेतो. निसर्गाशी होणाऱ्या संवादाच्या तारा इतक्या छान जुळून आल्या आहेत की त्याचा जरासुद्धा वियोग आता सहन होत नाही. निसर्गाविषयी वाटणारं प्रेम आता उतू जात आहे. जगातल्या कुठल्या तरी माणसाचं ऐकून निसर्गाच्या संरक्षणासाठी काहीतरी काम करावं असं वाटण्याची अवस्था पार करून मी आता पुढे आलो आहे. निसर्गासाठी काहीतरी करायला पाहिजे याबद्दलचे असंख्य विचार मनात सतत येत आहेत. आजीबाईचा बटवा, निसर्गस्नेही जलकुंड, चिमणीचा ढाबा, पोषण मूल्यांसाठी वनस्पती संवर्धन, निसर्गासाठी काम करणाऱ्या मुलांची सेना अशा कल्पना आपोआप सुचत आहेत. निसर्गाबद्दल मनात येणारे विचार हे माझे स्वतंत्र विचार आहेत. आता क्षणाक्षणाला संवाद घडतोय. संवादातून शिकतोय. संवादातून कल्पनांचा पाऊस पडतोय. या पावसात चिंब भिजलो तरी त्याचं ओझं वाटत नाही. सध्या माझं आणि निसर्गाचं असं खूप छान चाललं आहे. आपण खूप लहान आहोत आणि निसर्ग केवढा महान आहे या जाणीवेनं मन काठोकाठ भरलं आहे.